आज या ठिकाणी ओबीसी भटके विमुक्त महासंघ जालनाच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना आणि खुल्या प्रवर्गातील जागेवर राखीव उमेदवारांना संधी नाकारणारा जो घटनाबाह्य निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला तो रद्द करण्याच्या बाबतीतलं निवेदन या ठिकाणी आज आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेलं आहे। सध्या राज्यात आणि देशभरात जनगणनेचं सर्वेक्षण चालू आहे। 1931 नंतर ओबीसीची जातनिहाय जनगणना त्या ठिकाणी झालेली नाही। सभागृहात सन्माननीय पंतप्रधानांनी त्या ठिकाणी घोषणा केली की यावेळेला आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करू, परंतु सध्या होत असलेल्या जनगणनेच्या याच्यामध्ये कुठलाही प्रश्न किंवा कुठलाही कॉलम ओबीसीच्या जनगणनेच्या संदर्भामध्ये नाही। तसंच काल गुरुवारी जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक घटनाबाह्य निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला। आरक्षणाचे तत्व हे समान संधीचे नसून सामाजिकदृष्ट्या विशेष संधी उपलब्ध करून देण्याचे आहे। मागे राहिलेल्या समाज घटकांना आरक्षणाद्वारे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे। त्यामुळं आरक्षणाच्या मूळ संकल्पनेलाच या निर्णयामुळं बाधा निर्माण झालेली आहे। हा निर्णय घटनाबाह्य असून ओपन इज ओपन फॉर ऑल या तत्वाचे उल्लंघन करणार आहे। विशेष म्हणजे हे धोरण ठरत असताना, हा निर्णय होत असताना ओबीसीचे मंत्रिमंडळातील मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी कुठल्याही पद्धतीनं याच्यावर आपलं मत व्यक्त केलेलं नाही। हे दुर्दैवाची बाब आहे। म्हणून अशा प्रकारचे दोन पॉलिसी मॅटर शासनापर्यंत आमच्या भावना पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये तहसीलदार श्री जाधव साहेब यांना हे निवेदन त्या ठिकाणी सुपूर्द केलं आणि हे शासनापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या भावना त्यांच्या कानावर त्या ठिकाणी घातल्या। तद्वतच या तालुक्यात अनेक दिवसापासून काही प्रश्न प्रलंबित आहेत। गेल्या पावसाळ्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 4 गावं त्या ठिकाणी वाहून गेले। ते वाहून जात असताना त्या ठिकाणी खासदार आले, आमदार आले, मंत्री आले, मोठमोठ्या घोषणा केल्या, सवंग भाषणं केले आणि आम्हीच जनतेचे कसे कैवारी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधीकडून झाला। मात्र त्या ठिकाणच्या त्या लाभार्थ्यांना आजसुद्धा नुकसान भरपाईचा मोबदला मिळाला नाही। शासनाचा हा पैसा परत गेला, इतकी लाजिरवाणी गोष्ट या तालुक्याच्या बाबतीमध्ये आहे। तोही विषय त्यांच्यासमोर त्या ठिकाणी आम्ही चर्चेला। दुसरा विषय जो आहे, घरकुल धारकांना 5 ब्रास रेती मोफत देण्याचं जे काही शासनाचं धोरण आहे त्या धोरणाच्या बाबतीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि मित्रपक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं केले, रास्ता रोको केले, निवेदनं दिले, परंतु ह्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला त्याची कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी काळजी नाही। पाऊस जवळ आला आणि तहसीलदार सांगतात की मी यांना स्मरणपत्र काढले BDOंना आणि BDO त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायला तयार नाहीत। BDOचा इंटरेस्ट फक्त विहिरी आणि MRGSचे रस्ते याच्याच बाबतीतला त्या ठिकाणी असल्या कारणानं केवळ त्या ठिकाणी कुठं माल मिळतो एवढंच धोरण सध्या पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याचं त्या ठिकाणी असल्या कारणानं या तालुक्यातली सर्वसामान्य जनता या ठिकाणी शासनाच्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्यापासून त्या ठिकाणी वंचित राहत आहे। त्यामुळं आज या सगळ्या गोष्टी आम्ही माननीय तहसीलदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। जर याच्यावर तात्काळ निर्णय नाही झाला तर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्ष मोठ्या प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी उभारल्याशिवाय राहणार नाहीत। हेच या निमित्तानं मी तुमच्या माध्यमातून बोलता महाराष्ट्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान। धन्यवाद।